एकीकडे मतमोजणीला सुरुवात झाली आहे तर तिथे नाशिकमध्ये मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त निघाल्यानं थोड्या वेळासाठी इथं मतमोजणी थांबवण्यात आलेली होती। दरम्यान आता या 3 मतपत्रिका बाजूला करून मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाल्याची माहिती मिळते। मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का याचा तपास करण्याची मागणी आता ठाकरे गटाकडून करण्यात येते। पाहूया। शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। एकूण 64,848 एवढं मतदान झालेलं आहे। तेवढ्याच मतपत्रिका येणं अपेक्षित होतं, मात्र मतमोजणी प्रक्रियेमध्ये 3 मतपत्रिका ह्या जास्त आढळून आल्या आहेत। त्यामुळे ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतलेला आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आपल्यासोबत आहेत। कुठल्या मतदान केंद्रावरचे ह्या मतपत्रिका आहेत आणि नेमकं काय घडलं? चोपडा तालुक्यातील 22 क्रमांकाचं बूथ आहे। त्यामध्ये एकूण मतदान होतं 976, त्यापैकी 935 मतदान झाल्याची नोंद आहे। परंतु मतपेटीमध्ये 938 मतं निघाले। त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे त्या आरोवरती संशय निर्माण झालेला आहे। संशय म्हणजे तुम्हाला काय संशय? 3 मतपत्रिका कशा आल्यात? कारण ज्यावेळेस सील होतात त्यावेळेस BLO असेल, BO असेल, बूथ लेवल एजंट असेल आणि RO असेल, यांच्या स्वाक्षऱ्या होतात। त्या स्वाक्षर झाल्यानंतर सील होतं, तर मतं 3 कशा पद्धतीने जास्त निघालेत हा संशय मोठा महत्त्वाचा आहे। पण मग आपण आक्षेप घेतलाय, पुढे काय होणार? नाही, निश्चितपणाने 3 मतपत्रिका ह्या कशा पद्धतीने त्यामध्ये मिसळल्या गेल्यात किंवा दादाच्या कशा प्राप्त झाल्यात ती चौकशी करणं गरजेचं आहे। आणि निश्चितपणाने मला खात्री आहे विभागीय आयुक्त गेळाम साहेब ते करतील आणि कारवाई करतील त्या आरोवरती। पण CCTV फुटेज पण असं प्रत्येक ठिकाणी, तुम्ही काही मागणी करणार आहे ते बघण्याची? हो, निश्चितपणाने मागणी करूच। आता सध्या निवडणूक प्रक्रिया चालू आहे, 90 बूथ आहेत। अंतिम टप्प्यात ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस 22 क्रमांकाच्या बूथचा निर्णय निश्चितपणाने गेळाम साहेब घेतील। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।